नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित मृत्युंजयाचा आत्मयज्ञ. तात्या, लग्न करणार नाही असं मी म्हटलेलं नाही, अशोक सांगत होता. इतक्यात मला करायचं नाही. कदाचित पुढे कधी करावंसं वाटणार नाही किंवा माझं मन बदलेलंही. आज काय सांगावं? आणि त्यानंतर अशोकला कुणीही आग्रह केला नाही. विक्रमसाठी मुली सांगून येऊ लागल्या. माई म्हणायच्या, इथे येणारी मुलगी श्रीमंतीच्या कल्पना घेऊन आली तर इथे विचारांची आणि शब्दांची संपत्ती आहे. संसार नेटका करताना तिला आपण एका देशभक्ताच्या घरात आहोत याचं भान असावं, अन्यथा तिला त्रास होईल. घराणं प्रथम समजून घ्यावं. इथे कुणीही आरोप करतील घरातील व्यक्तींवर, ते मुकाट सहन करावे लागतील. मुळातच राष्ट्रीय भावना असेल तर ह्या सावरकर घरात येता येतील. पुढे विक्रमचा विवाह झाला. विक्रम स्वामिनीसह शांताबाई तात्यामाईंचा आशीर्वाद घ्यायला सावरकर सदनात आले. स्वामिनी आली. ती तात्या, बाबा, नारायण यांचं उच्चतम कार्य समजून उमजूनच. तात्यांनी तिची चौकशी केली. स्वामिनी म्हणाली, तात्या, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या इतके काय अंशभरही माझ्यात या घराण्याचे गुण नाहीत. तुमच्या पावलांची धूळ मलाच माझ्या कुंकवा इतकी सौभाग्यशाली आहे. आपलं सारं साहित्य मी वाचीन, जतन करीन, प्रसंगी समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न करीन. मी अनभिज्ञ आहे. मला ज्ञान आणि सुसंस्कृत करा. तू एवढी शिकली आहेस? नाही, पुस्तकं वाचली, परीक्षा दिल्या, पास झालं की शहाणं होता येईल. कदाचित सुसंस्कृत नाही. तुमचे विचार ऐकायला मला खूप आवडेल. तात्यांना सुंदर इतकीच ही नवीन आलेली लाघवी स्वामिनी आवडली. ते म्हणाले, पहिले एक काम करा, ते म्हणजे स्वतःचं रक्षण स्वतः करायला शिका. मागची पिढी घरात गेली कारण आम्ही बाहेर होतो. आता तसं नाही. उद्या बाहेर जाल, नोकरीवर जाल, तेव्हा स्वतःला जपा. स्त्रीच्या डोळ्यात कळतो स्त्रीचा स्वभाव. ती भित्री दिसली की पाऊल पुढे पडतं पुरुषाचं. तेव्हा प्रथम रक्षण, मग ज्ञान, सुसंस्कृतता आणि स्वघराण्याचा रास्त अभिमान असावा. आम्ही असंच वागू. तिने तात्यामाईंना नमस्कार केला. त्यांनी मनापासून आशीर्वाद दिला आणि अगोदर पतिसेवा मग जनसेवा, लक्षात ठेवा. नेहमीप्रमाणे जेवण झाल्यावर तात्या बैठकीतल्या तक्तपोसावर आडवे झाले. परंतु झोप लागेना. दुपारची झोप तशी चिमणीचीच. परंतु इतक्यात रात्रीही पूर्ण झोप व्हायची नाही, दुपारी लागायची नाही. विचित्रच झालं होतं. झोप लागली नाही की आठवणींचं मोहोळ फुटायचं. आताशा त्या आठवणी नकोशा वाटत होत्या. ते कमालीचे अशक्त झाले होते. बाकी कुठलाही आजार नव्हता. नाही म्हणायला आठवणींचा बाजार मात्र मनात भरायचा. आज त्यांना आठवला होता त्यांचा दिमागदार झालेला अमृत महोत्सव. तो स्मरणात असताना पुण्यात मृत्युंजय दिनची तयारी सुरू झाली होती. 24 डिसेंबर 1910ला त्यांना अंदमानच्या कारावासाची शिक्षा झाली होती. तीही 50 वर्षाची. तात्या हा दिवस पाहतील असं स्वतःलाही वाटत नव्हतं. अंदमानचे ते खडतर दिवस कधी संपू शकतात हेही वाटलं नव्हतं. सुदैवाने हा दिवस पाहण्यासाठी स्वतंत्र भारतात होते, बोलत होते, लिहित होते, मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत होते. ते सुटले नसते तर 24 डिसेंबर 1960ला ते सुटले असते. ते आहेत, कार्यरत आहेत. प्रकृती क्षीण झाली तरी ते फिरतायत, हेच त्यांच्यावर अलोट प्रेम करणाऱ्यांसाठी खूप होतं. तात्या मृत्यूला जिंकून परत आले होते म्हणून मृत्युंजय दिन साजरा होणार होता. तात्यांना न्यायला पुण्याहून गाडी घेऊन तरुण मंडळी आली होती. त्यांना काय करावं सुचेना. आपण बोलू शकू का हीही चिंता वाटत होती. ते ओळखून एक तरुण म्हणाला, काळजी करू नका, त्रास होणार नाही. बोलावंसं वाटलं नाही तर बसून राहा. लोकांना तुम्हाला पाहायचं आहे. चलाच तुम्ही. लोकांचं प्रेम, त्यांचा आग्रह त्यांना नाकारणं शक्य नव्हतं. लोकांसाठीच तर ते आयुष्यभर जगले होते. आपण पुण्यात 2 दिवस विश्रांती घ्यावी, मग परत येता येईल. माईंनी 2 दिवसाचे कपडे दिले होते. तात्या बोलायला उभे राहिले. त्यांच्या लक्षात आलं, प्रचंड जनसमुदाय जमला होता. त्यांचा शब्दनशब्द ऐकू जावा म्हणून अनेक ध्वनिक्षेपक लावले होते. तसंच अनेक हिंदी, मराठी, इंग्रजी वृत्तपत्रांचे अनेक छायाचित्रकार प्रचंड गर्दी करून होते. अंदमान हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे अख्खं पुणं लोटलं होतं भाषण ऐकायला. त्यांचा क्षीण आवाज ध्वनिक्षेपकातून दूरवर जात होता. परंतु छायाचित्रकारांनी लावलेल्या दिव्यांच्या झगमगाटात त्यांचे डोळे दिपले. चष्म्यावर प्रकाशझोत पडू लागला. तसे ते बंद करण्यात आले. तात्या म्हणाले, आमच्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही ही सभा आरंभ केली असली तरी आमची सभा संपत आली आहे. सभेत बसण्याची शक्तीसुद्धा संपत आली आहे. बोलण्याची शक्ती क्षीण झाली आहे.
आम्हाला बोलवत नाही, पोटातून कळा येत आहेत. आम्ही हा दिवस आमच्या आनंदासाठी असूनही नाही म्हणत होतो, परंतु मनातून येण्याची, तुम्हाला भेटण्याची उर्मी स्वस्थ बसू देईना. आम्ही आलोत मनातलं उचंबळून आलेलं सत्य सांगण्यासाठी. काय ही सावरकरांची दशा? कुणीतरी सभेतून म्हणालं. काय प्रचंड वक्तृत्व, अस्खलित वाणी होती सावरकरांची. 2 वाक्य ऐकून म्हणा किंवा आंतरिक ऊर्जेने म्हणा, तात्या पूर्वीच्या तेजस्वी वाणीत बोलू लागले. आयोजक आश्चर्यचकित झाले. ते अस्खलित बोलू लागले. आम्ही राष्ट्राचे अध्यक्ष झालो असतो. अर्थात आम्हाला अध्यक्ष कधी व्हायचं नव्हतं आणि झालो असतो तर काय केलं असतं ते सांगतो. प्रथम हिंदुस्थानच्या सीमा कोणत्या आहेत हे एका मानचित्रावर निश्चित करून घेतलं असतं. दुसऱ्या मानचित्रात प्राचीन काळी आपल्या सीमारेषा कुठे भिडत होत्या ह्याची नोंदणी केली असती. आज जी नो मॅन्स लँड ती हिंदू मॅन्स लँड झाली असती. आम्ही निवडणुकीला कधी उभं राहिलो नाही, राहणार नव्हतोच, परंतु अधिकार आल्यावरच चित्र बदलता येतं. आम्ही ख्रुश्चावच्या रशियापेक्षा आपला देश बलाढ्य करून दाखवला असता. अर्थात या वल्गना नाहीत, कधी आम्ही त्या केल्याही नाहीत. ज्या वेळी जे बोललो त्यावेळी ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तसा अध्यक्षही झालो असतो तर केला असता. त्याने जगाला आपला बूट दाखवला, आम्ही जोडा दाखवला असता. कारण ह्या गोष्टी शक्तीच्या आणि सैन्य बळाच्याच असतात. राष्ट्रपती असलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद सुखात असतील की नसतील देव जाणे, परंतु जे बोललो ते केलं म्हणून आमच्या घरात आम्ही सुखात आहोत. तसा मृत्युंजय कोणीच नसतं. मृत्युंजय असतं तर त्याचं समाजमनावरचं साम्राज्य, त्याचे विचार, त्याचे शब्द, त्याचे साहित्य, त्यामुळे कुठलंही सत्ता अधिकार नसताना आम्ही सुखात आहोत. तसा मृत्युंजय कुणीच नसतं. आता मृत्यू कधी येईल तेही सांगता येत नाही. 50दा बोलवलं परंतु लपाछपी खेळतोय. त्याला आम्ही गद्यात बोलवलं, पद्यात बोलवलं, शिव्या देऊन बोलवलं, आळवून बोलवलं. आता वृद्धापकाळाचे हाल नकोसे वाटतात. जायचं तर चटकन जावं ना. ते भावपूर्ण बोलत होते. श्रोत्यांची मनं भरून येत होती. सूर्याने अस्ताला जाताना प्रौढ प्रगल्भ कर्तृत्ववान काळ मागे ठेवावा आणि शांत मनाने पश्चिम घाट उतरावा तसं झालं होतं. लखलखणाऱ्या सौदामिनीने आकाश पाताळ एक करत धरतीकडे धाव घ्यावी. धबाधब कोसळणाऱ्या प्रपाताने अखेर सरिता होऊन भूमीला जीवन द्यावं. तो क्षण आला होता. संपलं होतं लखलखणं, परंतु संध्याकाळचं क्षितिजा इतकंच प्रभावी होतं. ते मुंबईला आनंदाने परतले. त्या दिवशी तात्या माध्यांनी बैठकीतल्या तक्तपोसावर विश्रांती घेत होते. मनातून मन पळ काढून कुठे कुठे पळत होतं. देशाच्या स्वातंत्र्याच्या आनंदात देशाने गाफील राहू नये असं त्यांना वाटत होतं. पण शासन आणि लोक स्वातंत्र्याच्या आनंदात होते. खरं तर स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेचच पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण करून ते हस्तगत केलं होतं. हे भारतीय जनता विसरली होती. त्यामुळे तिबेट गिळंकृत करून, ज्याला आपण हिंदी चिनी भाई भाई, ह्या चीनने 22 ऑक्टोबर 1962 मॅकमोहन रेषा ओलांडून भारतावर आक्रमण केलं. भारतीय सैन्य युद्धासाठी सज्ज नव्हतंच. त्यांच्या शस्त्रसज्ज अवाढव्य सैन्यापुढे भारत सेनेला पळता भुई थोडी झाली. साऱ्या जगातच भारताची मिळवलेली प्रतिष्ठा घसरली. पंचशील तत्वांचा पार धुवा उडाला. एका भाईने पाकिस्तान पदरात पाडून घेतलं. एका भाईने सुसज्ज सैन्य भारतात घुसवलं. तात्या कमालीचे दुःखी झाले. शासनाला जाग आली, परंतु उशीर झाला होता. चीनसारखा कम्युनिस्ट सहकारी देश आपल्यावर कधीही आक्रमण करणार नाही असं पंडित नेहरू आणि कृष्ण मेनन सांगत होते आणि विश्वासच तसा धरला. उत्तर सीमा असुरक्षित राहिली होती. भारतीय सैन्याची माघार झाली. तात्या मान अपमान बाजूला ठेवून सांगत होते, परंतु कुणीही मनावर घेतलं नव्हतं. त्यांना दुःख झालं. भारतभूमीवर प्रेम करणाऱ्या तात्यांना देशाची अखंडता अपेक्षित होती. सीमा सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा कुणाच्याही ध्यानात आलं नव्हतं. चौ एन लाय हे चीनचे पंतप्रधान भारत भेटीला आले होते. त्यावेळी पंचशील करार झाला होता. काय केलं कराराचं? चीनने पाण्यात बुडवून सडवून टाकला. केसरी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, चाऊ माऊची जोडी तिबेटचा उंदीर घट्ट करून जिभल्या चाटत भारताकडे पाहतीये. तात्यांना आता तक्तपोसावर पडून राहणं अशक्य झालं. ते उठले, घरभर फिरून आले. आपण एक लिहिलाच होता लेख, आता भीड मुरवत न ठेवता परत लिहिलं. ज्या दिवशी आपलं भारतीय प्रजासत्ताक महाराज्य स्थापन झालं
त्याच दिवसापासून आपण भौमिक, सामुद्रिक, वैमानिक बळ वाढवून अद्ययावत आयुधांनी सुसज्ज ठेवण्याचं कार्य करायला हवं होतं. परंतु आपण नीरा-केंद्र, वनमहोत्सव अशा योजना आखत करत प्रारंभीची सोन्यासारखी 6 वर्ष फुकट घालवली. खरं तर अनेकांच्या बलिदानांनी स्वतंत्र झालेला हा भारत आता विकासाच्या पंचवार्षिक योजना करीत असताना शत्रूचं आक्रमण झालं हे दिसताच सर्वप्रथम सागरी सामर्थ्याकडे लक्ष द्यायला हवं होतं. तेच कर्तव्य प्रतिज्ञा केल्यासारखं टाळलं. भोंगळ तत्वांच्या शब्दांचे बुडबुडे आणि कागदी घोडे नाचवत शांतता, अहिंसा याचा दिग्विजय साजरा करण्यात व्यतीत केले. उलट नेमकं चीनने केलं. 6 वर्षात चीनने अद्ययावत शस्त्र निर्माण केली. स्वतःला संरक्षणक्षम आणि सामर्थ्यवान बनवलं. इतकंच नाही तर भारताला भीक न घालता तिबेटचं कीलक राष्ट्र नष्ट करून आपल्या विस्तीर्ण सीमा सुरक्षित केल्या. एका गोष्टीची त्यांना आठवण झाली. एक दिवस सेना दलातले एक वरिष्ठ अधिकारी त्यांना भेटायला आले. नमस्कार वगैरे झाल्यावर ते म्हणाले, अधूनमधून तुमची देशसुरक्षेविषयीची मतं ऐकत असतो. आज ठरवून भेटायला आलो. आणि काय भ्रमनिरास झाला का? एक जीर्ण शीर्ण म्हातारा 80 वर्षाचा एवढं धगधगीत कसं लिहितो? आपण अन्य घरात तर आलो नाही. नाही नाही सावरकर, अगदी ठरवून कल्पना करून नव्हे तर संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. प्रश्न एकच घेऊन आलो आहोत की आपल्या सीमा सुरक्षेविषयीच्या विषयी तुम्ही चिंतित दिसता, खरं ना? हो, अगदी खरं आहे. चिंता का नसावी? आपल्या भूमीची सुरक्षा नको? स्वातंत्र्यासाठी 150 वर्ष लागली. पुन्हा कुणाचं आक्रमण होऊ नये म्हणून ही चिंता स्वाभाविक नाही? चीनने आक्रमण केलं खरं, पण आपण पराजित का झालो? का झालो पराजित? तात्यांनी विचारलं. आत्ता आत्ता आपण स्वातंत्र्याच्या आनंदातून बाहेर पडून विचार करूच ना. केव्हा? नेहरूंची प्रतिमा उणावली, देशाचं सामर्थ्य कमी आहे हे जाणवलं, किंवा चीन अधिक समर्थ आहे हे कळलं, बरोबर? चीन, तिबेट, नेपाळ जवळ आहे म्हणून? कमाल आहे. आपण सेना अधिकारी आहात तरी असं कसं म्हणता? देश किती जवळ किती लांब हे महत्त्वाचं नाही. अमेरिकेने हिरोशिमा आणि सुदूर देशात बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केलंच ना. आणि जवळ चीन आहे म्हणता, मग त्याने केलंच ना आक्रमण. मग आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे सावरकर? हेच की सागरी सुरक्षा, हवाई दल सुरक्षा, बॉम्ब निर्मिती, भूदल यामुळे देश सुरक्षित व्हायला मदत होते. आपण आधुनिक शस्त्रसज्ज असायला हवं. म्हणजे आक्रमण करताना 10दा विचार करेल दुसरा देश. शिवाय प्रदीर्घ दूर असलेली सीमारेखा त्यांना तितकीच दूर असते. का ती सीमारेषा त्यांच्या जवळ कमी होत जाते? योग्य दृष्टिकोन महत्त्वाचा. आपण शत्रूची मर्मस्थाने ओळखून आपली सीमा अभेद्य ठेवली पाहिजे. सुसज्ज असायला हवं. तो सेना अधिकारी गेला तसे ते मनातून भानावर आले. दुपारच्या विश्रांतीच्या वेळी कितीतरी वेळ विचार येऊन गेले होते. नेहमीच्या सवयीने माईंना हाक मारणार, तोच ते थबकले. मनोमन म्हणाले, माई, तुम्ही अबोल सावलीसारख्या आमच्या सोबत असता. कधी कशाची तक्रार केली नाही, कधी काही मागितलं नाही. नाही म्हणायला एक दिवस चुकून म्हणालात. आम्हाला जुईचा गजरा आणाल? आणि आम्ही हसलो होतो. स्वातंत्र्याच्या वाटाघाटी चालू होत्या. देशात सर्वत्र अस्थिरता निर्माण झाली होती. बॅरिस्टर जीना पाकिस्तानसाठी अडून बसले होते आणि अशा वेळी देशाचं देणं घेणं नसल्याप्रमाणे माई जुईचा गजरा मागत होत्या. गजरे माळून कुठे जाणार आहात? बॅरिस्टर जीनांशी वाटाघाटी करायला? माई तोंडात मारल्यासारख्या मौन झाल्या. त्यावेळी तात्यांना माईंचा रागच आला होता. परंतु आयुष्यात काहीही न मागणाऱ्या माईंनी एकदाच मागितलं. आणि खरं तर त्यांना सौम्य शब्दात समजावता आलं असतं. माई, एकच काय, 56 गजरे घाला, परंतु जरा थांबावं. काळ वेळ अनुकूल नाही. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.